नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी कट्टा ज्ञान आणि मनोरंजन या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण अलंकार म्हणजे काय आणि अलंकारांचे मुख्य प्रकार आपण काही पाहिलेले आहेत. या भागामध्ये आपण समास म्हणजे काय आणि समासाचे मुख्य 4 प्रकार पाहणार आहोत, ज्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास आपण पाहणार आहोत. मग आता समास म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण सामासिक शब्द जो असतो तो पाहणं गरजेचं आहे. पहा, समासामध्ये कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या 2 पदांपैकी कोणते पद महत्वाचे आहे किंवा कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावरून तो सामासिक शब्द कोणत्या समासाचा आहे ते ठरत असते. मग जर दिलेल्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद म्हणजेच पहिला शब्द, दुसरं पद म्हणजे दुसरा शब्द आणि ही दोन्ही शब्द मिळून सामासिक शब्द तयार होतो. मग आता जर पहिले पद महत्वाचे असेल म्हणजेच पहिले पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास, दुसरे पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पदे प्रधान म्हणजे मुख्य असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास होतो. 4 नंबरला दोन्ही पद गौण म्हणजे कमी महत्वाची असतील तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास असे होत असतो. मग आपल्याला समास म्हणजे काय, त्या समासाची व्याख्या आपण पाहूया. 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होण्याच्या प्रक्रियेला समास असे म्हणतात. म्हणजे निर्माण झालेला नवीन शब्द म्हणजे सामासिक शब्द. आता समासाचा पहिला प्रकार अव्ययीभाव समास हा आपण पाहूया. या समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते, ज्यामध्ये संपूर्ण शब्द क्रियाविशेषणाचे काम करत असतो. अव्ययीभाव समासातील सामासिक शब्द जो असतो त्याला उपसर्ग लागलेला असतो. आ, यथा, प्रति इत्यादी. मग यथाशक्ती, आजन्म, यथामती, प्रतिदिन, घरोघरी, दारोदारी अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत. यथाशक्तीचा विग्रह आहे शक्तीप्रमाणे, आजन्म या शब्दाचा विग्रह आहे जन्मापासून. पहा, आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते आणि त्या दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना विभक्ती प्रत्ययाचा लोप झालेला दिसतो किंवा विभक्ती प्रत्यय त्या विग्रहामध्ये असतो आणि मूळ सामासिक शब्दामध्ये गाळलेला दिसतो. ज्याप्रमाणे पहा, उदाहरण म्हणून आपण पाहूया. राजवाडा हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. राजवाडा या शब्दाचा विग्रह आहे राजाचा वाडा. मग राजाचा वाडा यामध्ये चा हा जो आहे षष्टी विभक्तीचा प्रत्यय आहे, परंतु मूळ राजवाडा या सामासिक शब्दामध्ये तो विभक्ती प्रत्यय कुठेतरी गाळलेला किंवा त्याचा लोप झालेला आपल्याला दिसत असतो. त्यानंतर कांदा पोहे हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. मग या कांदा पोहे या शब्दाचा विग्रह कांदा घालून पोहे केलेले पोहे असा होतो. मग घालून या शब्दामधील ऊन हा प्रत्यय जो आहे तो पंचमी विभक्तीचा आहे आणि तो कांदा पोहे या मूळ सामासिक शब्दामध्ये गाळलेला आपल्याला दिसत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास आपण पाहणार आहोत. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे आपल्याला महत्वाची दिसत असतात आणि व किंवा अथवा अशा प्रकारच्या त्या शब्दांनी ती जोडलेली दिसतात. पहा, आता या द्वंद्व समासामध्ये 3 उपप्रकार आहेत. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समासामध्ये आई वडील हे उदाहरण आपण पाहूया. आई आणि वडील. आई पहिलं पद, वडील दुसरं पद, दोन्ही पद सारख्याच महत्वाची आहे. बघा, ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाच्या वाढीसाठी आपल्याला आई जेवढी महत्वाची आहे तेवढेच वडीलही महत्वाचे असतात. म्हणजे दोन्ही पद समान महत्वाची असतील, एकमेकांना पर्याय म्हणून वापरता येत नसतील तर त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास होत असतो. आता पाप पुण्य बघा. पाप किंवा पुण्य हे किंवा ते असं निवडण्याची आपल्याला जर संधी त्या ठिकाणी मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण वैकल्पिक म्हणजे आपल्याला त्या शब्दातच दिसतंय हे किंवा ते निवडण्याची, याचाच अर्थ विकल्प निवडण्याची आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळालेली असते. मग अशा प्रकारचं
किंवा अथवा या शब्दांनी जर दिलेल्या सामासिक शब्दाला आपण फोड करू शकत असू तर त्या ठिकाणी तो वैकल्पिक द्वंद्व समास होत असतो. भाजीपाला, भाजीपाला व इतर दिलेल्या सामासिक शब्दाचा उच्चार केल्यानंतर जर आपल्याला त्या शब्दामध्ये समावेश होणारे अनेक शब्द जर आठवत असतील तर त्याला आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणायचे. मूळ समाहार या शब्दाचा अर्थच समावेश असा आहे. मग अशा प्रकारे आपण समाहार द्वंद्व समास पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे बहुर्विही समास. बहुर्विही समास हा समासाचा मुख्य चौथा प्रकार. या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा म्हणजे तिसऱ्याच गोष्टीचा बोध या ठिकाणी होत असतो. उदाहरणार्थ पहा, नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, मग तो कोण असतो? शंकर किंवा महादेव आपण म्हणतो, बरोबर. त्यानंतर लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे तो लंबोदर म्हणजेच गणपती. आता पहा, नील म्हणजे निळा आणि कंठ म्हणजे गळ्याचा एक भाग. मग निळा आणि गळ्याचा एक भाग यामध्ये कुठेही शंकर किंवा महादेव आपल्याला नाव दिसत नाही, परंतु आपण नीलकंठ हे एकत्रित नाव घेतल्यानंतर आपल्याला नीलकंठ म्हणजे शंकर किंवा महादेव हे लक्षात येते. त्यानंतर लंबोदर, आता लंबोदर या शब्दामध्ये लंब म्हणजे मोठे आणि उदर म्हणजे पोट, ज्याचे पोट मोठे आहे तो लंबोदर. मग लंब आहे उदर ज्याचे, लंबोदर या शब्दातून आपल्याला गणपती हे काय होते नाव असल्याचे कळत असते. लंब आणि मोठे मोठे उदर, मोठे पोट असा आपण त्या लंबोदर शब्दाचा अर्थ असूनही आपल्याला त्या दोन्ही शब्दांना एकत्रित उच्चारल्यानंतर लंबोदर म्हणजे गणपती असतो हे आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समासाचे मुख्य चारही प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. तुम्हाला मी शिकवलेले जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्या या समासाला